Question 11. Prove that A plus transpose of A is a symmetric and A minus transpose of A is a skew symmetric matrix where matrix A contains elements 5, 2, negative 4, 3, negative 7, 2, 4, 5, negative 5, negative 3. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे A plus transpose of matrix A is a symmetric matrix. And A minus transpose of matrix A is a skew symmetric matrix. तर आता आधी आपण हे प्रूव्ह करू. A प्लस A ट्रान्सपोज ऑफ A. तिथे ट्रान्सपोज ऑफ A आधी काढून घेऊ आपण. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A, रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. जो रो आहे त्याचा कॉलम करायचा. आता ह्या फर्स्ट रो मध्ये एलिमेंट्स आहेत 5, 2, निगेटिव्ह 4. त्याचा आपण कॉलम करू. 5, 2, निगेटिव्ह 4. तसंच सेकंड रोचा सेकंड कॉलम 3, निगेटिव्ह 7, 2. नंतर 4, निगेटिव्ह 5 अँड निगेटिव्ह 3. Therefore A minus transpose of matrix A. आधी A लिहून घ्यायचा आहे. 5, 2, निगेटिव्ह 4, 3, निगेटिव्ह 7, 2, 4, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 3. त्याच्यानंतर A प्लस करायचं आपल्याला. A प्लस आधी A प्लस करतो आपण. A प्लस ट्रान्सपोज ऑफ A. इथे प्लस लिहू. ट्रान्सपोज ऑफ A मॅट्रिक्स लिहून काढू. 5, 3, 4, 2, निगेटिव्ह 7, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 4, 2, निगेटिव्ह 3. तर इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे आहेत. दोन्ही मॅट्रिसेसच्या ऑर्डर सेम आहे. 3x3, 3x3, 3 rows 3 column. Therefore addition possible. 5 plus 5, 5 plus 5, 10, 2 plus 3, 5, negative 4 plus 4 means 0, 3 plus 2, 5, negative 7 plus negative 7 means negative 7 minus negative 7 means negative 14, 2 plus negative 5 means 5, negative 3, 4 plus negative 4 means 4 minus 4, 0, negative 5 plus 2 means negative 3, and negative 3 plus negative 3 means negative 3 means negative 6. आता इथे बघा हा मॅट्रिक्सचं हे ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. इथे 5 आहे तर इथे 5 आहे, इथे निगेटिव्ह 3 आहे तर इथे निगेटिव्ह 3 आहे. आणि डायगोनलवर एलिमेंट्स आहेत पण ते सगळे वेगळे वेगळे आहेत. पण मात्र हे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत. इथे 0, इथे पण 0 आहे, इथे निगेटिव्ह 3 आहे, इथे निगेटिव्ह 3 आहे. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. तर इथे एलिमेंट्स कसे असतात? Aij इक्वल टू Aji फॉर ऑल I and J. Aij. आता हा एलिमेंट पहिल्या रो मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे. म्हणजे A12 is here 5 and when it is a symmetric matrix then A21 is also 5. इथे बघा आता A21 5 आहे का? तर आहे इथे. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम ह्याच्यामध्ये एलिमेंट सुद्धा 5 आहे. म्हणजे A12 5, A21 is also 5. मग म्हणजे हा रूल इथे फॉलो होतो या मॅट्रिसेस मध्ये. मग अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग ह्या रूल प्रमाणे A12 इक्वल टू A21. तर इथे आपण I बरोबर काय घेतले? 1 आणि J बरोबर 2 घेतलेले. म्हणजे हा एलिमेंट A21 इज 5 अँड A21 इज ऑल्सो 5. इथे हा रूल हा फॉलो होतोय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक एलिमेंटला. मग त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो? A प्लस ट्रान्सपोज ऑफ A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे हा मॅट्रिक्स कसा आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. कारण इथे हा रूल आहे, हा जो रूल आहे तो इथे फॉलो होतोय. ह्या रूल प्रमाणे ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स आहे. आता हा मॅट्रिक्स जो आहे, हा जो एलिमेंट्स आहे 10 एलिमेंट आहे हा. आता हा कुठे आहे? तर A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला 10 आहे. जरी आपण आता J इक्वल टू 1 घेतला, I इक्वल टू 1 घेतले, इंटरचेंज केला तरी काय 10. तसंच इथे पण हे A22 सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. पण हे मात्र कसे आहेत? सेम आहेत. हे मात्र सेम आहेत. म्हणून अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आणि ते अजून कोणता एक रूल आहे? तर जरी आपण ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तरी सुद्धा आन्सर तेच येणार आहे. म्हणजे ट्रान्सपोज ऑफ A प्लस ट्रान्सपोज ऑफ A इक्वल टू A प्लस ट्रान्सपोज ऑफ A. आता हे तर आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे.
म्हणजे आपण काय करतो, ट्रान्सपोज घेतो म्हणजे रो आणि कॉलम हे फक्त आपण इंटरचेंज करतो. जे रो आहे त्याचा आपण कॉलम बनवतो. आता इथे 10 5 0 हे एका रो मध्ये आहे, हे एका कॉलम मध्ये घ्यायचे. 10 5 0. सेकंड रो मध्ये काय आहे, 5 निगेटिव्ह 14 निगेटिव्ह 3 ह्याचा आपल्याला कॉलम करायचा. 5 निगेटिव्ह 14 निगेटिव्ह 3. थर्ड रो मध्ये 0 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 6 ह्याचा कॉलम केला. 0 निगेटिव्ह 3 अँड निगेटिव्ह 6. आता ट्रान्सपोज केला तरी जो मॅट्रिक्स येतो तो मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स त्याचा आपण ट्रान्सपोज घेतलेला आहे तो सेम आहे बघा. 10 10 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघा. 10 5 5 0 इथे पण 0 निगेटिव्ह 14 14. मग जेव्हा असा रूल फॉलो होतो एखाद्या मॅट्रिक्सच्या बाबत, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, दिस मॅट्रिक्स इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. Therefore, A plus transpose of A is a symmetric matrix. म्हणजे हा मॅट्रिक्स काय आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. इथे आपण हा रूल पण वापरला, ह्याचा ट्रान्सपोज घेऊन बघितला, आन्सर तेच येतं. हाच इथे येतो. आणि दुसरं AIJ इक्वल टू AJ आहे. असे दोन रूल इथे फॉलो होतात. डायगोनल वेगळे वेगळे एलिमेंट्स आहेत, पण हे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत. अबाव डायगोनल बिलो डायगोनल बघा. इथे 5 इथे 5 इथे 0 इथे 0 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 3. डायगोनल वेगळे वेगळे आहेत नंबर. त्याच्यामुळे अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता आपण नंतर A मायनस ट्रान्सपोज ऑफ A काढू आणि तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का बघायचंय. A मायनस ट्रान्सपोज ऑफ A. मॅट्रिक्स A आधी आपण लिहून घेऊ. A मॅट्रिक्स आहे 5 2 निगेटिव्ह 4 3 निगेटिव्ह 7 2 4 निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 3. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनलवर सगळे 0 एलिमेंट्स येणार आहे, सगळे नंबर 0 येणार आहे. आणि इथे रूल कोणता फॉलो होतो, तर AIJ इक्वल टू मायनस AJ आहे. हा रूल इथे फॉलो होतो. ऑल एलिमेंट्स ऑन डायगोनल आर 0. And such a matrix is called, or such a matrix is called skew symmetric matrix. The transpose of A घेऊ आपण. 5 3 4 5 3 4 2 निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 4 2 अँड निगेटिव्ह 3. दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे. 3 रोज 3 कॉलम 3 रोज 3 कॉलम. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला मायनस करायचे. त्याच्यामुळे इथे सबट्रॅक्शन होऊ शकतो कारण ऑर्डर सेम आहे. सबट्रॅक्शन पॉसिबल आहे, एक्झिस्ट आहे. 5 मायनस 5 हा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहे. 5 ला 5 करस्पॉन्डिंग आहे. 2 ला 3 2 मायनस 3 निगेटिव्ह 4 मायनस 4 असं करायचं आपल्याला. 5 मायनस 5 0 2 मायनस 3 मायनस 1 निगेटिव्ह 4 मायनस 4 मायनस 8 3 मायनस 3 मायनस ह्याला करस्पॉन्डिंग एलिमेंट हाय 3 मायनस 2 1 निगेटिव्ह 7 मायनस निगेटिव्ह 7 इथे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. हे मायनस आहे, इथे पण मायनस आहे. निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह 7 किंवा मायनस 7 प्लस 7 इक्वल टू 0. 2 मायनस निगेटिव्ह 5 मग इथे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे 2 प्लस 5 7. 4 मायनस मायनस 4 निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. मग 4 प्लस 4 8 निगेटिव्ह 5 मायनस 7 निगेटिव्ह 5 मायनस 7 नाही मायनस 2 म्हणजे मायनस 7 मिळणार मायनस 7 निगेटिव्ह 3 मायनस मायनस 3. तर आता परत निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे ते प्लस 3 घ्यायचं. मग निगेटिव्ह 3 प्लस 3 निगेटिव्ह 3 प्लस 3 म्हणजेच 3 मायनस 3 0. आता ह्याचं ऑब्झर्वेशन करा ह्या मॅट्रिक्सचं. तर इथे आपण सबट्रॅक्शन केले, आन्सर काढले. आता ह्या मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन करा. डायगोनलवर सगळे बघा एलिमेंट 0 0 आले 0 0 0. आणि अप्पर डायगोनल आणि बिलो डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते कसे आहे बघा. इथे 1 आहे, इथे निगेटिव्ह 1 आहे, इथे 8 आहे तर ह्याच्या अपोजिट नंबर आहे इथे निगेटिव्ह 8, इथे निगेटिव्ह 7 आहे तर इथे काय आहे 7 म्हणजे हे दोन नंबर अपोजिट आहे. हे दोन नंबर अपोजिट आहेत, अपोजिट नंबर्स आहे. 1 निगेटिव्ह 1 8 निगेटिव्ह 8 निगेटिव्ह 7 7. त्यामुळे अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर A मायनस ट्रान्सपोज ऑफ A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A minus transpose of A is skew symmetric matrix.
तर इथे डायगोनलवर सगळे एलिमेंट्स हे 0 0 आहेत. हा डायगोनल आहे, ह्या डायगोनलवर 0 0 0 आणि इथे हे एलिमेंट्स अपोजिट एलिमेंट्स आहेत. एलिमेंट सेम आहे पण एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे.